नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला. मित्रांनो, खूपच मला आनंद होतो जेव्हा मी तुम्हाला वारंवार भेटतो. भेटेमागे भेटण्यामागे एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे तुम्हाला तुमची प्रगती करण्यासाठी माझी हरुट एवढी मदत व्हावी हीच इच्छा आहे. आणि मित्रांनो, आजचा विषय आहे चिंता. हो मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण विनाकारण काही चिंता करतो आणि त्यामुळे काय होतं, ह्या एन्झायटीमुळे काय होतं, आपले निर्णय हे खऱ्या अर्थानं चुकतात बऱ्याच वेळा. त्याचे इम्पॅक्ट एवढे विचित्र होतात की आपली ध्येय प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. तेव्हा मित्रांनो, आपण दररोज पाहतो की शेकडो निर्णय आपण सकाळपासून घेत असतो. जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घेताय, व्यवसायात घेतात, कुटुंबामध्ये घेत असाल किंवा सामाजिकरित्या, काही अगदी छोटे निर्णय असतात, तर काही आयुष्य बदलणारे तुमचे निर्णय असतात. पण जेव्हा चिंता अर्थात एन्झायटी आपल्या मनावरती नियंत्रण मिळवते ना मित्रांनो, तेव्हा मात्र अगदी साधा निर्णय सुद्धा कठीण होऊन जातो. तेव्हा चिंता केवळ काळजी निर्माण करत नाहीये. पहा ना, तुम्ही चिंता करत असताना कितीतरी प्रकारच्या वरीज निर्माण करतात. काळजाच काळजा. ही काळजी, ती काळजी. पण मी खरं सांगू, तर ती एक आपली विचार करण्याची पद्धत आपण विकसित करतो आणि त्यामुळे आपल्याला आपण उत्तम असताना, आपण उत्तम पद्धतीचे व्यक्तिमत्व, वैचारिकदृष्ट्या प्रबल असताना देखील अडचणी निर्माण करतो आपल्यासाठी. त्यामुळे आपण जोखमीची ओळख जी असते, जी जोखीम घेतो, त्याची ओळखण्याची क्षमता जी आहे, ही आपल्याला समजत नाही. कारण आपल्या चिंतेमुळं आणि अनिश्चित परिस्थितीला जेव्हा आपण प्रतिसाद देण्याची खऱ्या अर्थानं आपली शैली बदलतो, परिणामी काय होतं मित्रांनो, आपण स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्याऐवजी सतत विचार करत राहतो. म्हणजे निर्णय अगदी पटकन घेता येतात, पण आपण ते घेत नाही. थोडक्यातच काय, की निर्णय पुढे ढकलतो किंवा प्रत्येक परिस्थितीमध्ये सर्वात वाईट परिणामांची कल्पना करू लागतो. मग ते असं होईल आणि मग तसं झालं तर ते कसं होईल? अरे बापरे! मग त्याचं नुकसान किती होईल? म्हणजे आपण नुकसानीच्या गोष्टी जास्त विचार करतो. लक्षात घ्या, डर के आगे जीत आहे हे ॲडव्हर्टाइजमेंट मधलं वाक्य किती सत्य आहे आयुष्यामध्ये, तर बऱ्यापैकी ते सत्य पण आहे आणि बऱ्यापैकी ते तुम्हाला कधी-कधी वास्तवामध्ये पण तुम्हाला शिकवून जातं. तेव्हा मित्रांनो, व्यक्तिगत जीवनात किंवा जे तुम्ही काही थॉट प्रोसेस करता तुमच्या आयुष्याच्या या संपूर्ण प्रवासामध्ये, चिंता आपल्याला नवीन संधी स्वीकारण्यापासून दूर करते. लक्षात घ्या. महत्वाच्या संवादापासून आपल्याला दूर करते. आर्थिक निर्णयापासून आपल्याला दूर करते आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यापासून सुद्धा आपल्याला दूर करत असते. त्यामुळे चिंता ही तुम्हाला विकसित करण्यासाठी नसते, तर तुम्हाला केवळ तुमच्यातले असलेला तुमचा जो पोटेन्शियल, ते तुमच्यामधली जी प्रतिभा आहे, ती पूर्णपणे दाबून टाकण्याचं काम करते. तेव्हा काय मित्रांनो, आज ठरवा. अजिबात कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरायचं नाही. कारण तुमच्याकडे ती ताकद आहे. तुमच्याकडे तो विचार आहे आणि तुमच्याकडे ते यश आहे मित्रांनो. मनात सतत एकच प्रश्न तुम्ही घुमत राहतो ना त्यामुळे, आणि तो घुमतल्यामुळे काय होतं, जर मी अपराधी ठरलो तर, जर मी अपयशी ठरलो तर, अशा तुम्ही विचार करण्याच्या गोष्टी करता. तेव्हा जर माझा निर्णय चुकीचा ठरला तर, अनेक निर्णय चुकीचे ठरतात. उद्योजकांच्या बाबतीत तर मी पाहिलंय. अनेक उद्योजक खूप सुंदर असे निर्णय, चुकीचे निर्णय घेऊन सुद्धा ते बरोबर निर्णय करतात. उदाहरणार्थ आपले रतनजी टाटा, त्यांनी कितीतरी निर्णय त्यांनी चुकीचे घेतले होते, पण त्यांनी ते बरोबर केले. उद्योजकच असे असतात की घेतलेले निर्णय ते रास्त करतात, कारण त्यांना माहिती आहे आजचा माझा चुकीचा निर्णय त्यांना बरंच काही शिकून जातो आणि पुढे ते त्याच यशस्वी होतात. तेव्हा मित्रांनो, घाबरायचं नाही. काय मोठं व्हायचंय तर रिस्क घेतली पाहिजे, पण रिस्क घेताना चिंता नाही घ्यायची. चिंता आपल्या जवळ आणायची नाही. म्हणून व्यावसायिक जीवनामध्ये याचा परिणाम अधिक गंभीर असतो मित्रा. बरेच तुम्ही लीडर पाहिले असतील, तर ते लीडर जेव्हा काम करतात तेव्हा त्यांना बऱ्याच गोष्टींना, मग होतं काय मित्रांनो, की जेव्हा लीडर्स महत्वाचे काही निर्णय घेण्यासाठी त्यांना आवश्यकता असते, ते निर्णय पुढे ढकलतात आणि उद्योजक जे काही त्या पद्धतीने त्यांना काही जोखीम घ्यायची असते, ती घेण्याची ते घाबरतात. ते घेत नाहीत आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही. अगदी छोटे-छोटे निर्णय असतात.
स्वतःच्या विकासाचा असेल, उद्योगाच्या इन्व्हेस्टमेंटचा असेल, उद्योगाच्या एकंदरीत एक्सपान्शनच्या रिलेटेड असेल, उद्योगामध्ये नवीन R&D करण्याचा विषय असेल, वगैरे विषय. पण ते घाबरतात. व्यवस्थापक जबाबदाऱ्या, जे काही मॅनेजर्स, मॅनेजमेंट थॉट प्रोसेसमध्ये असलेले लीडर्स असतात, जे डिपार्टमेंटल हेड्स असतात, त्या जबाबदाऱ्या सोपवण्यात त्यांना काय होतं की सोपवू का नको, संकोच निर्माण करतात. तुम्ही डेलिगेशन ऑफ द पॉवर करा. बघा तुम्हाला यश कसं मिळतं. बरेच उद्योजक मी पाहिलेत की ते स्वतः डेलिगेशन ऑफ पॉवर करतात आणि ते त्या पद्धतीने त्या ज्यांना ते अधिकार दिले त्या अधिकाराचा योग्य वापर ते करण्यासाठी त्यांना संधी देतात, फ्रीडम देतात आणि त्याचा परिणाम काय होतो, ती कंपनी विकसित होते. असे पण फार थोडे असतात उद्योजक, सगळेच नाही. आणि त्यामुळे काय होतं, सेंट्रलाइज केलं तुम्ही एखादी गोष्ट तर त्याचा विकास नाही होत, पण डिसेंट्रलाइज केलं पण त्यामध्ये ऑनेस्टी आणि मोरॉल ही त्या संबंधित व्यक्तीनेही जपायचे असतात, हे मात्र कायम लक्षात ठेवा. म्हणून कर्मचारी स्वतःच्या निर्णया क्षमतेवरती तो विश्वास मग गमावतो जर त्याला ती आपण फ्रीडम नाही दिली तर. जे कोणी अधिकारी असतात ते संकोच निर्माण करतात. म्हणून कालांतराने निर्णय न घेण्याची किंमत आपल्याला मोजावी लागते मित्रांनो. म्हणून चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा अधिक मोठी गोष्टी आहे की तुम्ही तो योग्य निर्णय घेतला पाहिजे. चिंता तुमच्या निर्णयावरती प्रभाव नेहमी टाकत असते आणि त्याची लक्षणे काय होतात माहितीये मित्रांनो. सगळ्यात महत्वाचं लक्षण, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सतत अतिविचार करणे, विनाकारण त्याच्यानंतर चूक होण्याची भीती वाटणे, हे चुकेल की काय, जे तुम्ही स्पंदनं तुम्ही देणार आहात ना बाहेर युनिव्हर्सला, तीच तुम्हाला परत मिळणार आहे. तेव्हा तुम्ही स्पंदनं दिली पाहिजेत. प्रत्येक निर्णयासाठी वारंवार इतरांची खात्री करण्याची किंवा मान्यता घेण्याची गरज नाही. फक्त एकदा चर्चा करा, ती पण योग्य लोकांशी, की जिथे तुम्हाला सोल्युशन प्राप्त होतं. महत्वाचे निर्णय सतत तुम्ही पुढे ढकलू नका, कारण ही लक्षणं कशाची आहेत तर चिंता असल्यामुळे. संधीपेक्षा संभाव्य अपयशावरती अधिक लक्ष तुम्ही केंद्रित करता. नाही मग ते असंच होईल, लॉस होईल. खऱ्या अर्थानं जे खंबीर नेतृत्व करणारे जे उद्योजक आहेत ना, ते कोणत्याच लॉसला घाबरत नाही, ते उभे राहतात. माझे एक मित्र आहेत गुजरातमध्ये, ते 400 वेळा फेल गेले. 400 त्यांनी स्टार्टअप केले होते मित्रांनो. आणि 401 जो स्टार्टअप त्याच्यामध्ये जे उभे राहिले आहेत, आज ते हजारो कोटींचा व्यवसाय करतात. त्याला कारणच आहे, ते 400 वेळा फेल गेले पण त्यांनी ते सोडलं नाही, त्यांनी चिंता नाही केली. म्हणून स्वतःवर निर्णय क्षमतेवरती विश्वास त्याचा कमी नाही झाला, पण इथे जर चिंता असेल तर तुमचा कमी होऊ शकतो. त्यामुळे निर्णय क्षमता ही तुम्ही सुधारली पाहिजे. आणि अझम्पशन्स करणे, मनात आपलं हा असं मला वाटतं, मला वाटत्यावरती बऱ्याच गोष्टी चुकीच्या ठरतात. म्हणून गणितांपेक्षा वस्तुस्थितीवर तुम्ही विचार करा. सगळ्यात महत्वाचं, आपल्याला काय नियंत्रित करत आहे ना, ते काय आहे त्याची स्पष्टता करा. कारण काय नाही हे पण स्पष्ट करा त्यामध्ये. आणि म्हणून मोठ्या निर्णयांचे लहान लहान व्यवस्थापकीय टप्प्यामध्ये तुम्ही विभाजन करा. स्मॉल त्याचे ऍक्टिव्हिटी करा. त्याला म्हणतात ना बऱ्याच वेळा की आपण छोट्या छोट्या गोष्टी केल्यानंतर एक एक पाऊल टाकल्यानंतर आपल्याला यश सहज प्राप्त करण्यामध्ये अडचण नाही येत. बरोबर आहे. म्हणून प्रत्येक निर्णयामध्ये काही प्रमाणात अनिश्चितताही असते, हे स्वीकारा. कुठलेही निर्णय अगदी परफेक्ट होतील असं नाही, काहीतरी 19-20 राहतं आणि त्यातून आपण शिकतो आणि मग नंतर परफेक्शन येतं. आणि लक्षात घ्या, कधीही कोणाला कोणतंही परफेक्शन आयुष्यभर कधीच येत नसतं, हेही लक्षात ठेवा. म्हणून काही लोक कामं करायची थांबलीत का, उद्योग करायची थांबलीत का, काय नवीन संशोधन करायचे थांबलीत का, करणारच, कारण त्यातच यश मिळतं. कारण त्या यशातून जेव्हा ते आपण पुढे जातो तेव्हा अपयश येतं, पण त्या अपयशातून परत पुढचं यश मोठं असतं. म्हणून ही जी काही प्रक्रिया आहे, अपयश यश अपयश यश, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणून मित्रांनो, तुम्ही अनिश्चिततेच्या संबंधात तुम्ही ठरवून टाका की हा काही पण होऊ शकते. नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, अचानक काही घटना घडू शकतात आयुष्यामध्ये. म्हणून परिणामाची भीती बाळगण्याऐवजी त्यातून शिकण्याची वृत्ती तुम्ही ठेवली पाहिजे. परिणामी योजनेचा सातत्यपूर्ण कृतीतून तुम्ही आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. आणि मला विश्वास आहे मित्रांनो की तुम्ही हे सर्वजण जे ऐकत आहात ते नक्कीच तुम्ही त्या पद्धतीने. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आत्मविश्वास कृती करण्यापूर्वी निर्माण होत नाही, तो कृती केल्यानंतर विकसित होतो. आणि मी बऱ्याच वेळा हे सांगितलेलं आहे, जगातील महान नेते जे पण होऊन गेले, यशस्वी उद्योजक असतील, प्रभावी व्यावसायिक, ते कधीच चिंता अनुभवत नाही. म्हणून यशस्वी झाले नाही, तर ते अनिश्चितता असूनही योग्य निर्णय घेण्याचे धैर्य त्यांनी ठेवलं आणि विकसित झाले, म्हणून ते यशस्वी झाले. म्हणून सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये जर काय आपल्याला शिकायचं झालं तर चिंता आपल्या शक्यता मर्यादित करते आणि त्या मर्यादित केल्यामुळे स्पष्ट विचार, नवीन विचार आपल्याला सापडत नाहीत आणि संधीचे दरवाजे उघडले जात नाहीत. म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही भीतीपेक्षा माहितीवर आधारित कृतीचे निर्णय
निवड करा. स्टॅटिस्टिक तुमच्यासमोर असलं पाहिजे आणि त्या पद्धतीने डेटा तुमच्याकडे असला पाहिजे आणि तेव्हा तुमचा आत्मविश्वास त्या पद्धतीने तुमचा वाढेल आणि त्याच्यामध्ये रेझिलियन्स लवचिकता ठेवा म्हणजे तुमचं नेतृत्व क्षमता ही अधिक मजबूत होईल मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा, नेहमी तुम्ही एक प्रश्न स्वतःला विचारा की मी हा निर्णय वस्तुस्थितीमुळे पुढे ढकलत आहे की माझी चिंता अनिश्चितता वास्तवापेक्षा अधिक मोठे दाखवत आहे. मग हा विचार केल्यानंतर तुम्हाला एक प्रामाणिक उत्तर मिळेल. व्यक्तिगत आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये सकारात्मक परिणाम तुमच्या घडेल. येस, आय कॅन डू द बेस्ट. आणि म्हणून मित्रांनो, निर्णय क्षमता तुमची वाढवा, मानसिक आरोग्य उत्तम करा आणि भावनिक बुद्धिमत्ता तुमची विकसित करा. आणि मित्रांनो, नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समृद्ध राहा. मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा विचार हा तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला काही अडचणी असतील, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. माझा नंबर आहे 776-898-1355. 776-898-1355. मेंथॉर हे माझं चॅनल आहे आणि मला विश्वास आहे मित्रांनो, तुम्ही त्याला सबस्क्राईब करत आहात. तुमच्या मित्रांनाही पाठवा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. कारण यातून तुमचा विकास हेच माझं ध्येय आहे. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही मला ऐकत आहात आणि मला तुम्ही तुमच्या सजेशनही देता. त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद पुन्हा एकदा. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. थँक यू व्हेरी मच. विल मीट सून अँड विल मेक डिफरंट लर्निंग अगेन. थँक यू.